शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET या परीक्षेची तयारी करत असणाऱ्या सर्व भावी शिक्षक बंधू भगिनींनो, TET या परीक्षेअंतर्गत येणाऱ्या गणित या विषयाचे नेमके कोणकोणते प्रश्न आणि आलेले प्रश्न सोडवायचे कसे, कोणतं सूत्र, कोणती युक्ती वापरायची आणि शॉर्टकट एका मिनिटाच्या आत योग्य पर्याय कसा नोंदवायचा याविषयीची माहिती आपण या मालिकेत अभ्यासणार आहोत। आज या मालिकेअंतर्गत ह्या भागात आज आपण TET साठी संख्या ज्ञान या घटकावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न जे परीक्षेत येण्याची शक्यता आहे असे काही प्रश्नांचा अभ्यास या ठिकाणी आज आपण करणार आहोत। सदरील प्रश्न सोडवायचे कसे आणि उत्तर नोंदवायचं कसं ते आपण बघूया। तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। मग चला बघूया संख्या ज्ञान या घटकावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न। प्रश्न पहिला बघा, y ही समसंख्या आहे तर खालीलपैकी कोणती समसंख्या नाही। आता बघा y ही एक समसंख्या आहे, बरोबर। आता समसंख्येनंतर येणारी पुढची समसंख्या ही 2 ने मोठी असते किंवा मागची समसंख्या ही 2 ने लहान असते, बरोबर। मग आपण जर समजा या समसंख्येच्या दुप्पट केलं, किंवा आपण एखादी समसंख्या घेऊन बघितली। आता या ठिकाणी y दिलाय बघा प्रत्येक उत्तरामध्ये। मग आपण काय करू, y ची किंमत एखादी समसंख्या घेऊन बघू आणि ती या प्रत्येक पर्यायामध्ये जर टाकून बघितली आणि उत्तर जर समसंख्या आलं तर तो पर्याय अयोग्य आणि समसंख्या नाही आलं तर तो पर्याय योग्य। मग बघा आपण y बरोबर आपण समजा 4 घेतला तर पहिल्या पर्यायामध्ये टाकलं 4 दुने 8, 8 आणि 2 10, म्हणजे ही आली समसंख्या, म्हणजे हा पर्याय चालणार नाही। लक्षात घ्या, 4 गुणिले 2 अधिक 2 बरोबर 10 आला, म्हणजे हा पहिला जो पर्याय आला त्याचं उत्तर किती येते 10, म्हणून हा पर्याय त्या ठिकाणी अशक्य आहे। पुढचा पर्याय बघा, 4 त्रिक 12, 12 अधिक 3 म्हणजे आले तुमची 15। बघा इथे टाकून बघा, 4 त्रिक 12, 12 अधिक 2 म्हणजे किती झाले 14, 3 चौक 12, 12 वजा 2 म्हणजे तुमचा आला हा 10। बघा याची किंमत 10 येते, याची किंमत जर आपण बघितली तर 14 येते आणि याची किंमत बघितली तर 15 येते, म्हणून आपला पर्याय नंबर 2 या ठिकाणी काय आहे बरोबर आहे। अशा पद्धतीने तुम्ही y ची कोणतीही किंमत समसंख्या म्हणून घेऊ शकतो। तुम्ही 2 घेऊ शकता, 4 घेऊ शकता, 6 घेऊ शकतात आणि प्रत्येक पर्यायाचा फक्त काय घ्यायचा, पडताळा घ्यायचा। प्रश्न पुढचा बघूया। प्रश्न दुसरा बघा, काही चिन्हांची माहिती दिली बघा। हे 2 समान चिन्ह म्हणजे 2 अंकी संख्या आहे, गुणिले ही 2 अंकी संख्या आहे, हिच्यातले दोघं अंक समान आहेत, हिच्यातले दोघं अंक समान आहेत, गुणिले ही 3 अंकी संख्या आहे आणि यांचा तिघांचा गुणाकार जर आपण केला तर आपल्याला उत्तर काय मिळतं, या संख्यांचा गुणाकार केला असता येणाऱ्या संख्येतील एकूण अंक किती असा प्रश्न आपल्याला विचारलाय। एकूण अंक किती असा प्रश्न विचारलाय। मग बघा 5 असतील किंवा 6 असतील, 5 असतील, 6 असतील किंवा 7 असतील, 7 असतील किंवा 8 असतील किंवा नुसत्या 8 असतील। मग काय करायचं लक्षात घ्या, एकूण अंक किती आहेत ते आपण बघूया। आता या ठिकाणी याच्यामध्ये 2 अंक आहेत बघा, याच्यामध्ये पण 2 अंक आहेत, याच्यात 2 आहेत, याच्यात 2 आहेत, याच्यात 3 आहेत, म्हणजेच एकूण अंक झाले किती तुमचे 7। म्हणजे याचा अर्थ काय, या 3 गुणाकारांमध्ये येणारी गुणाकारांच्या तिन्ही संख्यांचा गुणाकार करून जी संख्या आपल्याला मिळणार आहे ती जास्तीत जास्त 7 अंकी असेल। त्यानंतर ती 6 अंकी सुद्धा असू शकते, ती 5 अंकी सुद्धा असू शकते। मग लक्षात घ्या, 6 अंकी असणार नाही, 8 अंकी असणार नाही, म्हणजे ती संख्या किती अंकी असेल, जास्तीत जास्त 7 अंकी आणि कमीत कमी 5 अंकी असेल। म्हणजे याचा अर्थ असा,
पर्याय नंबर आपला किती बरोबर येतोय? 2 या ठिकाणी तंतोतंत बरोबर येतोय बघा. पद्धत लक्षात घ्या. काय करायचे, सगळे अंक किती आहेत त्यांची बेरीज करून घ्यायची गुणाकारातले, आणि ती जास्तीत जास्त संख्या त्या ठिकाणी आपल्याला मिळते. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, या ठिकाणी 3 आणि 2 5, आणि 5 इथं सगळ्या पर्यायांमध्ये सर्वात लहान संख्या आहे, म्हणून गुणाकार एक तर 7 अंकी असेल, एक तर 6 अंकी असेल किंवा 5 अंकी असेल. पुढचा प्रश्न बघा. 51 ते 70 मधील पर्यंत येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज आणि त्याच दरम्यान येणाऱ्या समसंख्यांची बेरीज म्हणजे विषम संख्यांची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या समसंख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे. म्हणजे विषम आणि सम दोघ संख्यांची तुलना करायची आहे आणि विषम संख्यांची बेरीज ही समसंख्यांच्या मानाने कितीने कमी आहे असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. पर्याय दिलाय 9ने कमी आहे, 10ने कमी आहे, 11ने कमी आहे, 12ने कमी आहे. मग काय करायचं बघा, 51 ते 70 या दरम्यान एकूण किती संख्या आहेत ते आपण पहिल्यांदा बघू. 51 पासून 70 पर्यंत एकूण संख्या आहेत 20. एकूण संख्या किती आहेत? 20. त्यापैकी 10 संख्या सम असतील आणि 10 संख्या विषम असतील. आता यांची बेरीज करायची कशी ते लक्षात घ्या. समसंख्यांची आणि विषम संख्यांची. आपण विषम संख्यांची करू अगोदर. विषम संख्यांमधली पहिली संख्या 51 आहे, शेवटची संख्या 69 आहे. यांची बेरीज करायची आणि त्याला 10च्या निम्म्या संख्येने गुणायचं. पद्धत लक्षात घ्या बघा. सर्वात लहान या संख्यांमध्ये सर्वात लहान विषम संख्या, सर्वात मोठी विषम संख्या यांची बेरीज करून जेवढ्या संख्या असतील त्याच्या निम्म्याने त्याला गुणायचं. तसंच इकडच्या बाजूला 10/2 आणि सर्वात लहान समसंख्या कोणती? 52 आणि सगळ्यात मोठी समसंख्या कोणती? 70. मग बघा आता याचं उत्तर काढूया. या ठिकाणी हे झाले 5. यांची दोघांची बेरीज करूया. 9 1 10, आजच्याला 1, 7 7 आणि 5 12. 120 गुणिले 5 म्हणजे 600 झाले बघा. आणि इकडच्या बाजूला करा 5 गुणिले यांची दोघांची बेरीज 122 झाली, म्हणजे 122चा आणि 5चा गुणाकार केला 610 झाले. आणि हे किती झाले? 600. विषम संख्यांची बेरीज 600 आली आणि समसंख्यांची बेरीज 610 आली. म्हणजे याचा अर्थ नेमका कितीचा फरक आहे? 10ने कमी आहेत. आणि एकदम साधी आणि सोपी आयडिया नीट लक्षात ठेवा बघा. आता या सम आणि या विषम आहेत बरोबर. विषम किती आणि सम किती तो बघायचा. आकडा सारखाच येतो. जेवढ्या सम तेवढ्या विषम तेवढ्याचाच फरक असतो. जेवढ्या सम जेवढ्या विषम तेवढ्याचाच फरक त्यांच्या बेरजेमध्ये असतो, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे ही संख्या समसंख्या 10 आल्या, विषम संख्या 10 आल्या, म्हणजे त्यांच्या बेरजेमध्ये कितीचा फरक आहे? 10चाच फरक येणार. हे आपण निश्चितपणे सहज तोंडी सुद्धा सांगू शकतो आणि पडताळा घेऊन या पद्धतीने सुद्धा सांगू शकतो. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न 4 बघा. 1 2 3 4 5 या सर्व अंकांपासून 2 अंकी किती संख्या होतील ज्यातील प्रत्येकामध्ये वरीलपैकी एक अंक एकापेक्षा जास्त वेळा येणार नाही. म्हणजे हे 5 अंक वापरायचे आहेत आपल्याला आणि 2 अंकी संख्या तयार करायची आहेत. तर आणि त्यामध्ये एक अंक एकदाच वापरायचा आहे. मग बघा 1 जर आपण घेतला तर एकापासून 12 13 14 आणि 15 अशा किती संख्या तयार होतील? 4. म्हणजे प्रत्येक संख्येपासून 4 संख्या तयार होतील बरोबर. मग अशा एकूण संख्या किती आहेत? 5. म्हणजे 5 आणि 4चा आपल्याला काय करायचं आहे? गुणाकार. म्हणजे एकूण सगळ्या किती संख्या तयार होतील? 20 संख्या त्या ठिकाणी तयार होतील. म्हणजे पर्याय नंबर किती? 2. प्रश्न 5 बघा. 2 अपरिमेय संख्यांचा गुणाकार टिंबटिंब नेहमी अपरिमेय संख्या असते, नेहमी परिमेय संख्या असते, नेहमी एक पूर्णांक असते, कधी परिमेय तर कधी अपरिमेय संख्या असते. आता अपरिमेय संख्यांचा गुणाकार करायचा किती? 2. मग उदाहरणार्थ समजा आपण कर्णी 3 गुणिले कर्णी 3 घेतला. ही अपरिमेय संख्या आहे. तर यांचा गुणाकार काय येणार? कर्णी 9 आणि कर्णी 9चं उत्तर काय येणार? 3. आणि 3 ही काय आहे? एक परिमेय संख्या आहे. म्हणजे 2 अपरिमेय संख्यांचा जर आपण गुणाकार केला
तर ती संख्या काय असते, नेहमी परिमेय संख्या असते असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. म्हणजे याचा अर्थ बघा, अजून एखादी दुसरी अपरिमेय संख्या जर आपण घेऊन बघितली आणि त्यांचा जर गुणाकार केला तर ती संख्या परिमेय संख्या येते का याचा पडताळा आपण त्या ठिकाणी घ्यायचा आणि मग उत्तर त्या ठिकाणी सांगायचं की ती संख्या नेहमी काय असते, परिमेय संख्या असते. म्हणजे पर्याय नंबर आपला किती आला, 2 या ठिकाणी बरोबर येतो. बघा पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 7. 1 ते 100 या संख्यांमधील एकक स्थानी 7 असणाऱ्या संयुक्त संख्या किती? आता एकक स्थानी 7 असणाऱ्या सर्व संख्या कोणत्या, पहिल्यांदा आपण त्या मांडून घेऊया. बघा एकक स्थानी 7 असणाऱ्या 2 अंकी एकूण संयुक्त संख्या किती, असा प्रश्न आपल्याला विचारलाय. बरोबर, इथे एक शब्द आपला सुटला बघा, 2 अंकी संयुक्त संख्या किती. तर बघा आपण जर 2 अंकी संख्या घेतल्या तर त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या संख्या येतात बघा, 17 येतो, 27 येतो, 37 येतो, 47 येतो, 57 येतो, त्यानंतर 67 येतो, त्यानंतर 77 येतो, 87 येतो आणि 97 येतो. आता याच्यामधून आपल्याला काय करायचं आहे, फक्त संयुक्त संख्या निवडायच्या आहेत. मग बघा ही मूळ संख्या आहे, ही मूळ संख्या आहे, ही पण मूळ संख्या आहे, ही पण मूळ संख्या आहे, ही सुद्धा या ठिकाणी 97 ही सुद्धा मूळ संख्या आहे. बघा मग एकूण किती संख्या आल्या बघा. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितल्या तर संयुक्त संख्या आणि एक अंकी जर तुम्ही घेतली तर 7 आहे आणि 7 ही सुद्धा मूळ संख्या आहे. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही बघितल्या तर फक्त 27, त्यानंतर 57, 77 आणि 87 ह्या 4च अशा संख्या आहेत की त्या काय आहेत, त्या ठिकाणी संयुक्त संख्या आहेत. बाकीच्या सगळ्या काय आहेत, मूळ संख्या आहेत. म्हणून पर्याय नंबर आपला किती बरोबर येतोय, 2. पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या, 7, 17, 27, 37, 47, 57, 67, 77, 87 आणि 97 ह्या 1 ते 100 पर्यंतच्या सर्व आपण एकक स्थानी 7 असलेल्या संख्या मांडून घेतल्या. त्यापैकी 7 ही मूळ संख्या आहे, 17 मूळ संख्या आहे, 37 मूळ संख्या आहे, 47 या सर्व मूळ संख्या आहेत गोल केलेल्या. बघा गोल केलेल्या सर्व काय आहेत, मूळ संख्या आहेत. मग राहिलेल्या फक्त संयुक्त संख्या आहेत आणि त्या संयुक्त संख्या फक्त किती येत आहेत, 4 येत आहेत. आणि म्हणून पर्याय नंबर आपला त्या ठिकाणी 2 बरोबर आहे. प्रश्न 7वा बघा, x - 5/3 ही समसंख्या असल्यास तिच्यापेक्षा मोठी क्रमाने येणारी 8वी विषम संख्या कोणती? तर या ठिकाणी काय लक्षात घ्या, ही आहे समसंख्या. बरोबर, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, समनंतर सम काढावी लागायचं असेल आपल्याला तर जितक्या नंबरची संख्या आपल्याला विचारली आहे बरोबर, त्याच्यात दुप्पट अंक आपल्याला त्याच्यात मिळवावा लागतो. आणि समनंतर विषम संख्या आपल्याला विचारली असेल तर पहिल्यांदा हिला 1ने कमी करून घ्यायचा, तो 1 याच्यात मिळून घ्यायचा. बरोबर, आणि मग या ठिकाणी किती येतील बघा, 7 आहे, 7 दुनी 14 करायचा. बघा 8 - 1 करून घ्यायचा, मिळाला 7, 7ला 2ने गुणायचं, 7ला कितीने गुणायचं, 2ने, 7 दुनी 14 आणि 14 मध्ये 1 मिळवायचा म्हणजे किती झाले, 15. या ठिकाणी या संख्येमध्ये आपल्याला 15 मिळवायचं आहे. x - 5 छेदस्थानी 3 आणि अधिक 15. आणि मग आता यांचा तिरकस गुणाकार आपल्याला करायचा आहे. बघा काय होणार, तिरकस गुणाकार केला तर x - 5 अधिक 15 त्रिक 45 आणि छेदस्थानी 3. मग काय होणार बघा, हा 5 आणि हा 45 यांची वजाबाकी होणार, यांची काय होणार, वजाबाकी. मग काय उत्तर येणार बघा, x 45 धन आहे म्हणून धनचिन्ह, 45 मधून 5 गेले 40 आणि छेदस्थानी किती आला, 3. म्हणजे याचा अर्थ काय बघा, उत्तर आपलं येतं आहे x अधिक 40/3. मग परत एकदा पद्धत नीट लक्षात घ्या. बघा समनंतर सम विचारले असेल, समनंतर सम विचारले असेल तर डायरेक्ट 8 दुने 16 करायचे. पण समनंतर विषम विचारले असेल तर पहिल्यांदा याला 1ने कमी करून घ्यायचं, 7 त्याच्यात दुप्पट करायचे 14 आणि मग त्याच्यात 1 मिळवायचं 15 आणि 15 आपण या संख्येत मिळवायचे. आणि मिळवण्यासाठी आपण या ठिकाणी तिरकस गुणाकार केला, तो आला 45 आणि 45 मधून 5 वजा केले 40 म्हणजे x अधिक 40/3 आपलं उत्तर आलं. पुढचा प्रश्न बघूया 8वा बघा,
436 ह्या संख्येत 4च्या उजवीकडील 3 ह्या अंकाची स्थानिक किंमत 4च्या डावीकडील 3चे किती पट आहे. मग आपण काय करू बघा, 4 आहे हा, 4च्या उजवीकडील हा 3 आणि 4च्या डावीकडील हा 3. उजवीकडील 3 या अंकाची स्थानिक किंमत 4च्या डावीकडील 3च्या किती पट आहे. मग आता बघा, डावीकडील 3ची स्थानिक किंमत अगोदर काढून घेऊ आपण. डावीकडील 3ची स्थानिक किंमत बरोबर 3 गुणिले किती होतील बघा, 1 2 3, 3 गुणिले 10चा 3रा घात. आणि उजवीकडील 3ची स्थानिक किंमत ती येते 3 गुणिले 10. 3 गुणिले किती, 10. आता आपला प्रश्न कसा विचारला तो नीट लक्षात घ्या बघा. उजवीकडील 3 या अंकाची स्थानिक किंमत डावीकडील 3च्या किती पट आहे. डावीकडील 3च्या किती पट आहे असं विचारलं आपल्याला. मग आपल्याला काय करावं लागेल बघा, उजवीकडील 3ची स्थानिक किंमत आहे 3 गुणिले 10चा कितवा घात पहिला घात आणि भागिले 3 गुणिले 10चा कितवा घात 3रा घात. हा 3 3 त्या ठिकाणी गायब होतो. हा वरती आणला तर ऋण होईल, म्हणजेच 10चा 1 वजा 3रा घात येणार. 10चा कितवा घात येणार 1 वजा 3रा, म्हणजेच 10चा कितवा घात येणार ऋण 2रा घात इतक्या पट आहे. कितव्या पट आहे, 10चा ऋण 2रा घात इतक्या पट आहे. म्हणजे पर्याय नंबर आपला किती येतोय, 4. नीट लक्षात घ्या बघा पुन्हा एकदा. 4च्या उजवीकडील 3 ह्या अंकाची स्थानिक किंमत 30 आहे. लक्षात घ्या नीट, किती आहे, 30 आहे. तसं समजत नसेल तर आपण असं घेऊ बघा, 30 आहे बरोबर. आता ही 30 डावीकडील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. आणि ती मोठी आहे डावीकडे, म्हणून तिला आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी भागावं लागेल. आणि ती किती, 3000 आहे. हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला, 3 1 3 आणि या ठिकाणी काय आला 1/100. मग 1/100 म्हणजे किती, 1/10चा 2रा घात धन, आणि हा वरती आला तर 10चा कितवा घात येईल ऋण 2रा घात. म्हणून पर्याय नंबर आपला 2 या ठिकाणी बरोबर येतोय बघा. प्रश्न 9 बघूया. परत एकदा बघा, सम आणि विषम संख्येचं उदाहरण आलंय. y अधिक 5 ही समसंख्या आहे, तर तिच्या मागील 12वी विषम संख्या कोणती. मागील विचारलेली आहे म्हणून वजाबाकी करावी लागेल. लक्षात ठेवा, 12वी आहे आणि काय आहे, विषम आहे. इथं काय आहे, सम आहे. म्हणजे परत एकदा सम आणि विषम आहे, दोघं वेगवेगळे आहेत. मग आपल्याला विषम काढायची आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, 12 आहे, 12मधून 1 वजा करा पहिल्यांदा, 11, 11च्या दुप्पट करा 22 आणि 22मध्ये 1 मिळवा 23 आणि 23 त्याच्यामधून वजा करा. म्हणजे काय होईल बघा, y अधिक 5 आणि वजा 23. म्हणजे काय उत्तर येणार मग, y वजा 18. कारण हा धन 5 आहे, हा ऋण 23 आहे. 23 मधून 5 गेले 18 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण, म्हणून y वजा किती येणार 18. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. सम आणि विषम संख्या शोधणं खूप सोपं असतं बघा. जर सम दिली असेल आणि सम विचारली असेल, नियम लिहून देतो बघा तुम्हाला. सम दिली असेल आणि सम विचारले असेल तर दुप्पट करून मिळवायचे किंवा वजा करायचे. मिळवायचे किंवा वजा करायचे. पुढच्या बाजूची विचारली असेल तर मिळवायचे, मागच्या बाजूची विचारली असेल तर वजा करायचे. जर सम दिले असेल तर समज विचारले असेल. आता दुसरा उलट नियम बघा. सम दिले असेल, सम किंवा विषम दिले असेल, आणि विषम किंवा सम विचारले असेल. बघा, सम दिली आहे आणि विषम विचारली आहे, विषम दिली आहे आणि सम विचारले, म्हणजे उलट सुलट विचारलेले. तर प्रथम
एकने कमी करून त्याच्या दुप्पट करावे, त्यानंतर एक मिळवून आलेली बेरीज अधिक किंवा वजा करावी. लक्षात आलं का बघा नियम काय आहे? पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या. जर एखादी समसंख्या तुम्हाला दिली असेल आणि समज विचारली असेल तर कितव्या नंबरची विचारली ते बघायचं, त्याच्या दुप्पट करायचं आणि त्या दिलेल्या संख्येमध्ये ती संख्या मिळवायची किंवा वजा करायची. पुढच्या बाजूची संख्या विचारली असेल तर मिळवायची, मागच्या बाजूची विचारली असेल तर वजा करायची. मग एक सम दिली असेल, दुसरी विषम विचारली असेल, किंवा एक विषम दिली असेल, दुसरी सम विचारली असेल तर काय करायचं? पहिल्यांदा कितव्या नंबरची संख्या काढायची आहे ते बघायचं, त्याच्यातून एक कमी करायचा, आलेल्या उत्तराच्या दुप्पट करायचं, नंतर त्याच्यामध्ये एक मिळवायचा आणि जी बेरीज मिळणार ती बेरीज एकतर मिळवायची म्हणजे अधिक करायची किंवा वजा करायची. समजला का बघा नियम? हा नियम वापरून तुम्ही कुठलीही समविषम संख्या शोधू शकतात. प्रश्न 10 बघा. 25 गुणिले 50चा ऋण दुसरा घात ही स्थानिक किंमत असणारा खालीलपैकी योग्य पर्याय शोधा. म्हणजे 25 गुणिले 50चा ऋण दुसरा घात अशी स्थानिक किंमत, ही स्थानिक किंमत असणारा अंक खालीलपैकी कोणता? मग आता पहिल्यांदा आपण याचं संक्षिप्त रूप देऊन घेऊ बघा. 25 गुणिले 50चा ऋण दुसरा घात म्हणजे ज्याचा अर्थ काय बघा, 25/50चा दुसरा घात. मग काय येणार? 25/5चा वर्ग 25 आणि त्याच्यावर 2 शून्य म्हणजे 25 × 25, 25 10 आपलं 25 10 250 आणि हा एक शून्य बरोबर. म्हणजे 1/100 म्हणजे ज्याचा अर्थ 0.01 ही स्थानिक किंमत असणारा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे दशांश चिन्हाच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकाला 1 ज्या पर्यायामध्ये असेल तो पर्याय तंतोतंत बरोबर. मग बघा या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाला 1 येतोय म्हणून पर्याय नंबर आपला 3 या ठिकाणी तंतोतंत जुळतोय. बघा प्रश्न सोपा आहे, फक्त सोडवायचा कसा ते नीट लक्षात घ्या. या ठिकाणी या दोन्ही संख्यांचा भागाकार करून घ्यायचा बरोबर आणि भागाकाराचं संक्षिप्त रूप काढायचं आणि संक्षिप्त रूपाला 1/100 त्याचं दशांश चिन्हात रूपांतर करायचं 0.01 आणि तो 0.01 म्हणजेच शतांश स्थानी असलेला 1 ज्या पर्यायामध्ये असेल तो पर्याय तंतोतंत बरोबर. मग चला बघूया पुढचा प्रश्न. 11वा प्रश्न बघा. क्रमशः 21 पासून 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? बघा 21 पासून 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज खालीलपैकी कोणती ती आपल्याला शोधून काढायची. तर या ठिकाणी आपण 2 पद्धतीने जाऊ शकतो. पहिल्यांदा 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करा, 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज काढा आणि दोघांची वजाबाकी करा. मग कशी करायची लक्षात घे. पहिल्यांदा आपण 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करू. 1 ते 50 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज कशी काढतात? या संख्या आहेत 50, 50ला 2ने भागायचं गुणिले पहिली संख्या आणि शेवटच्या संख्येची बेरीज करायची. पद्धत नीट लक्षात घ्या बघा. सर्व संख्यांची बेरीज कशी काढतात? या संख्या किती? 50 त्याच्या निम्मे करायचं, पहिली संख्या म्हणजे सगळ्यात लहान संख्या आणि सगळ्यात मोठी संख्या यांची बेरीज करायची आणि ह्या आलेल्या उत्तराने या बेरजेला काय करायचं? गुणायचं. मग बघा बेरीज किती, निम्मे किती झाले? 25 गुणिले यांची बेरीज झाली 51 आणि यांचा दोघांचा आता काय करायचं? गुणाकार किती येईल बघा. 25 × 25 आजच्याला 2, 25 5 125 आणि 2 127 म्हणजे 1275 आला बघा. लक्षात आलं का बघा कसं काढायचं? 1 ते पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची आपल्याला. मग आपण काय केलं? पहिल्यांदा डायरेक्ट 1 पासून 50 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज करून घेतली. मग त्याच्यात 50ची आणि 1ची बेरीज 51 आली आणि 50च्या निम्मे
25 दोघांचा गुणाकार केला. आता काय करू आपण 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज काढू. इथे संख्या आहेत 20, छेदस्थानी 2, पहिली संख्या 1, शेवटची संख्या 20, यांची काय करू बेरीज. 20 निम्मे 10 बरोबर. 20 आणि 21ची बेरीज झाली तुमची 21. किती झाली 21. आता यांचा दोघांचा काय करायचा आपल्याला गुणाकार. मग गुणाकार करून घेऊ बघा 210. आणि आता यांच्या दोघांची आपल्याला काय करायची वजाबाकी, म्हणजे आपल्याला मिळणार 21 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज. म्हणजे बघा 1275 वजा 210 आपल्याला करायचं आहे. 5 5, 7मधून 1 गेला 6, 2तून 2 गेला 0, 1 1065 आपलं उत्तर येते. म्हणजेच पर्याय नंबर आपला 2 येतोय. बघा किती सोपं आहे बघा. तोंडी पण करू शकतो आपण. पहिले 1 ते 20ची बेरीज करा. कशी करायची 20 आणि 1 21, 21 गुणिले 10 210. त्यानंतर 1 ते 50 पर्यंतची बेरीज करा. 1 आणि 50ची बेरीज 51, त्याला 50चे निम्मे म्हणजे 25ने गुणा आणि दोघं आलेल्या गुणाकारांची वजाबाकी करा. एक पद्धत आपण वापरू शकतो. दुसरी एक पद्धत काय बघा 21 पासून 50 पर्यंतच्या सर्व संख्या आहेत 30 बरोबर. 30च्या निम्मे करून घ्या 15 आणि 21 आणि 50ची जी बेरीज येणार 71, त्याला 15ने गुणा. तरी पण उत्तर तुमचं हेच येणार. बघा बघा पडताळा घेऊन बघा तुम्ही लागलं असतं काय येतं बघा उत्तर. बघा या 2 टप्प्यात जर तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही सिंगल टप्प्यात करू शकतात. 21 ते 50 पर्यंतच्या सर्व संख्या आहेत 30. 30च्या निम्मे करायचं. ही सोपी पद्धत. पहिली संख्या 21, 21 आणि 50ची बेरीज करायची. मग बघा 30चे निम्मे 15 आणि 21 आणि 50ची बेरीज 71, यांच्या दोघांचा गुणाकार करायचा. 15 1 15, आजच्याला 1, 15 7 105 आणि 1 106, उत्तराला 1065. या पद्धतीने शॉर्टकट काही सेकंदात तुम्ही उत्तर काढू शकता. जाऊया पुढच्या प्रश्नात. बघा प्रश्न क्रमांक 12. 303 नंतर येणाऱ्या 11व्या समसंख्येचे वर्गमूळ किती. 303 नंतर येणाऱ्या 303 ही विषम संख्या आहे. 303 ही काय विषम संख्या आहे बरोबर. 11वी समसंख्या आपल्याला काढायची. म्हणजे 11मधून 1 कमी करायचा 10, 10च्या दुप्पट करायचं 20, 20मध्ये 1 मिळवायचा 21, 21 आपल्याला 303 मध्ये मिळवायचं आहे. म्हणजे उत्तर आलं तुमचं 324. आणि 324 ही संख्या 18चा वर्ग आहे. म्हणजे 324चं वर्गमूळ किती आहे 18. म्हणजेच आपला पर्याय नंबर 4 बरोबर येतोय. बघा प्रश्न 13 बघा. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. आता खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. 11/9, 13/11, 29/27 आणि 5/3. आता यांच्यात जर तुम्ही बघितलं तर बघा या ठिकाणी एक क्लुप्ती आहे किंवा एक नियम आहे. तो नियम कोणता बघा. अंश आणि छेद कोणताच समान नाही, परंतु यांच्यामध्ये 2चा फरक आहे. बघा 9 आणि 11 2चा फरक आहे. 11 आणि 13 2चा फरक आहे. 27 आणि 29 2चा फरक आहे. 3 आणि 5 2चा फरक आहे. मग असे जर समजा सगळे अंक असतील की ज्याच्यामध्ये अंश आणि छेद यांच्यात 2चा फरक असेल तर याच्यातून जी सर्वात लहान संख्या आहे ती सगळ्यात मोठी असते. 5/3 ही सर्वात मोठी संख्या आहे. फक्त हा नियम मात्र कोणासाठी लक्षात ठेवा. हा नियम फक्त अंश आणि छेद यांच्यात कितीचा फरक असेल 2चा फरक असेल ह्याच उदाहरणासाठी लागू पडतो. बाकी उदाहरणांसाठी लागू होत नाही. बाकी उदाहरणांमध्ये मग तुम्हाला त्याचं दशांश रूपांतर करावं लागतं किंवा तिरकस गुणाकार करून क्रमाने 2-2 संख्या घेत तुम्हाला सर्वात मोठा अपूर्णांक कोणता तो शोधून काढावा लागेल. अशाच प्रकारचे अजून नवीन उदाहरण आलं की त्याच्यासाठी थोडा नियम नवीन असतो. फक्त ते नियम उदाहरणानुसार त्या ठिकाणी बदलतात. या ठिकाणी आपला नियम काय आहे 11 आणि 9 याच्यात 2चा फरक आहे. 13 आणि 11 मध्ये 2चा फरक आहे. 29 आणि 27 मध्ये 2चा फरक आहे. 5 आणि 3 मध्ये 2चा फरक आहे. म्हणजे सगळ्यात लहान अपूर्णांक असेल दिसायला आपल्याला तो सगळ्यात त्या ठिकाणी म्हणजे ज्या अपूर्णांकामध्ये सर्वात लहान संख्या असतात तो अपूर्णांक सगळ्यात मोठा असतो. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 14.
एका वस्तूची किंमत 20% वाढली आणि नंतर 10% कमी झाली, तर त्या व्यवहारात किती नफा अगर तोटा झाला ते आपल्याला शोधायचं. 10% तोटा, 8% तोटा, 10% नफा, 8% नफा. आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला नीट बघा. या उदाहरणात आपल्याला काय सांगितलंय, त्या ठिकाणी 20% किंमत वाढली आणि 10% कमी झाली. मग आपण काय करू, या ठिकाणी खरेदी किंमत घेऊ अगोदर 100 रुपये. तर विक्री किंमत किती असेल, 120 असेल. या 120च्या 10% काढू आणि 10% कमी केलं म्हणजे बघा, हा एक शून्य गेला, हा एक गेला, हा एक गेला, हा गेला, म्हणजे किती 12. मग 12 याच्यातून वजा करा, किती उरले 8. 108 उरले, 108. आणि हा 108 बघा 100पेक्षा कितीने मोठा आहे, 8ने मोठा आहे. नीट लक्षात घ्या. परत एकदा बघा, खरेदी किंमत आपण 100 रुपये मानली. पहिल्यांदा तिची किंमत 20%ने वाढवली म्हणजे ती किती झाली, 120. आणि या 120वर 10% सूट दिली म्हणजेच 12 रुपये सूट दिली, म्हणजेच 12 रुपये कमी झाली किंमत. म्हणजे ती 120च्या ऐवजी किती झाली, 108. आणि हा 108 100पेक्षा कितीने मोठा आहे, 8ने मोठा आहे. तरीसुद्धा 100 रुपयावर किती रुपये नफा झाला, 8 रुपये जास्त मिळाले. म्हणजेच त्या ठिकाणी 8% काय झाला, नफा झाला. म्हणजेच पर्याय नंबर आपला 4 या ठिकाणी तंतोतंत बरोबर येतोय. बघा पुढचा प्रश्न, प्रश्न 15 बघा. 3.39 अधिक 2.34 वजा 3.37 बरोबर किती. तर आपल्याला काय करायचं बघा, या ठिकाणी 3.39 मध्ये 2.34 मिळवायचं आहे. 9 4 13, आजच्याला 1, 3 आणि 3 6 आणि 1 7. इथं दशांश चिन्ह, 3 आणि 2 5, 5.73 आला. आणि ह्या 5.73 मधून 3.37 वजा करायचे आहेत. तर बघा 3तून 7 जात नाही, आजच्या घेतला. त्यानंतर 13मधून 7 गेले 6, आजच्या परत केला. 7मधून 4 गेले 3, इथं दशांश चिन्ह लिहिलं. आणि 5तून 3 गेले 2. 2.36 आपल्या पर्यायामध्ये कुठंच दिसत नाही बघा. हा 2.66 म्हणून हा रद्द झाला. हा 26/10 म्हणजे हा 2.6 आहे, म्हणजे हा पण रद्द झाला. राहिले आता फक्त 2 पर्याय, 7/3 आणि 8/3. मग आपण काय करू, 7ला 3ने भागून बघू. 3 2 6, उरले 1. इथं दशांश चिन्ह ठेवलं, 0 घेतला, 3 त्रिक 9 बरोबर. वजा केले, परत 1 उरला, परत 0 ठेवला, 3 त्रिक 9 म्हणजे 2.33 याच्या जवळपास मिळतंय आपल्याला. म्हणून आपण या ठिकाणी पर्याय दुसरा घेऊ शकतो, 7/3 बरोबर. तसंच आपण पडताळा घेऊन 8/3 पण काढून बघू. बघा 8ला 3ने जर भागितलं तर 3 2 6, उरले 2, भाग जात नाही, दशांश चिन्ह घेतलं, 0 ठेवला, 3 6 18. हा बी 2.6 येतोय म्हणजे हा मोठा होतोय. म्हणून पर्याय नंबर आपला हा सुद्धा चुकीचा आहे. म्हणजे पर्याय नंबर 2 या ठिकाणी तंतोतंत बरोबर आहे असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, तर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास निश्चितपणे लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीचे अजून काही उदाहरणं सोडवा, प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त. आणि TET या परीक्षेची तयारी करा आणि चांगल्या गुणांनी त्या ठिकाणी पास व्हा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना TETच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. काही शंका असतील, काही नवीन उदाहरणं अशाच प्रकारे तुमच्याकडे असतील तर ह्या 76 66 94 91 77 या व्हॉट्सअपवर त्या उदाहरणांचा फोटो पाठवा. आपल्या शंकांचं निरसन केलं जाईल. किंवा अशाच प्रकारचे खूप उदाहरणं तयार झाले तर त्या नवीन उदाहरणांचा एक नवीन व्हिडिओ आपल्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला अपलोड केला जाईल. तो व्हिडिओ पहा आणि परीक्षेची तयारी करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.